श्री स्वामी समर्थ. ध्यास टाचनांचा. टाचणं म्हणजे काय तर बी.एडला इंटर्नशिपला जाण्या अगोदर जे शाळेवरती पाठ घ्यावे लागतात त्याची टाचणं काढावी लागतात. म्हणजे प्रत्येक धड्याचं विश्लेषण करावं लागतं, त्याला टाचण असे म्हणतात. ज्या मैत्रिणी जे लोक शिक्षक लोक आहेत त्यांनी बी.एड केले त्यांना टाचणं म्हणजे काय हे नक्कीच माहीत असेल. असंच एक दिवस कॉलेजमध्ये सर्वजण टाचणं काढण्यात व्यस्त असताना त्यांच्याकडे पाहून मला इन्स्टंट अशी सुचलेली कविता मी आज सादर करते. ध्यास टाचणांचा. बघता बघता वर्ष गेले झाले सुरू दुसरे पर्व. बघता बघता वर्ष गेले झाले सुरू दुसरे पर्व. बी.एडच्या या प्रवासात पुन्हा झाली सुरू धाकधूक सर्व. सुरू झाला टाचणांचा खेळ. सुरू झाला टाचणांचा खेळ घालता घालता पुस्तकांचा मेळ. टाचणांच्या या गर्दीत अरे विसरूनच गेलो की राजपुरीची भेळ. पोरी गेल्या वाकून टाचणं काढून काढून. पोरी गेल्या वाकून टाचणं काढून काढून. खरंच आरामाची गरज आहे राव, मग कशाला काढताय सारखंच वडापावचं नाव. मैत्रिणी म्हणतायत चला जावं आपण घाटावर. मैत्रिणी म्हणतायत चला जावं आपण घाटावर. थोडंसं एन्जॉय करू, सेल्फी काढू, मग टाचणांचं घेऊ की मनावर. वडापाव आंबोळी पाणीपुरीचा आता पडत चाललाय विसर. वडापाव आंबोळी पाणीपुरीचा आता पडत चाललाय विसर. इंटर्नशिपला शाळेत जाण्याचा मार्ग दिसू लागला आहे धुसर. तिथे विद्यार्थ्यांना चांगले शिकून स्वतःला करायचे आहे सिद्ध. तिथे विद्यार्थ्यांना चांगले शिकून स्वतःला करायचे आहे सिद्ध. तरच प्रयत्नांना मिळेल आमचा खरा अर्थ. म्हणून काढतो आहे टाचण. म्हणून काढतो आहे टाचण सर्व काही बाजूला ठेवून. म्हणून काढतो आहे टाचण सर्व काही बाजूला ठेवून. शिक्षकांच्या परिश्रमाला नमस्कार करतो आम्ही वाकून. शिक्षकांच्या परिश्रमाला नमस्कार करतो आम्ही वाकून. धन्यवाद.